तशी मोठी बातमी अशोक चव्हाण यांचा आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार अशी बातमी समोर येतेय। अशोक चव्हाण त्यामुळे आजच भाजपमध्ये प्रवेश करते होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 दिवस मला वेळ हवा आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं। कालच त्यांनी आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि तसंच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि आता ते आजच भाजपमध्ये प्रवेश करते होतील असं कळतंय। दुपारी 12 वाजता आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, आज खरं तर माघी गणेश जन्म उत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्तानं हा मुहूर्त गाठून कदाचित स्वतः अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करते होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केवळ अशोक चव्हाणच नव्हे तर त्यांच्या सोबतीनं अनेक आमदार आणि माजी आमदार आणि अनेक महत्त्वाचे काँग्रेसमधले नेते हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करते होताना आपल्याला पाहायला मिळतील। अशोक चव्हाण यांनी काल जरी 2 दिवसांचा वेळ हवा आहे, विचार करायचा आहे असं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढले होते आणि अजूनही प्रशिक्षणच सुरू आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे टीका केलेली होती। गांधी घराण्याचे अतिशय जवळचे आणि तसं पाहिलं तर त्यांचे वडील हे देखील माजी मुख्यमंत्री हे स्वतः 2 वेळेला मुख्यमंत्री राहिलेले आहेत। मात्र तरी सुद्धा अशोक चव्हाणांनी इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दल खरं तर काँग्रेसमधून सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मात्र त्यांच्या मागे लागलेला कारवायांचा ससेमिरा आणि म्हणूनच ते इकडे जात आहेत अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही सुद्धा वारंवार आपल्याला विरोधक देताना पाहायला मिळतात। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। विनायक डोरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, अखेर आजचा दुपारचा 12चा मुहूर्त ठरलाय असं कळतंय, नक्की काय? कदले बरोबर आहे। आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद जी आहे ती प्रदेश कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे। ज्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण यांना राज्यसभा जी आहे ती द्यायची आहे आणि राज्यसभा जर द्यायची असेल तर उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। त्यामुळे त्यांचा आज पक्षप्रवेश करून घेणं गरजेचं आहे। रात्रीपर्यंत भाजपमध्ये खलबत जी आहे ती झालेली आहे। रात्री 1 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मेसेज जो आहे तो प्रदेश कार्यालयाला आलेला आहे की उद्या पत्रकार परिषद ठेवण्यात यावी। याचा अर्थ असा आहे की अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आजच केला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। नक्कीच, मात्र हा पक्षप्रवेश तितकाच महत्त्वाचा असणार आहे। विनायक, या सगळ्या घडामोडींमध्ये आपण बघतोय की अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान हा पक्षप्रवेश होणार असं सांगण्यात येत होतं। मात्र आता आजच हा पक्षप्रवेश होतोय। आजचा दिवस जो आहे माघी गणेश जन्मोत्सवाचा आहे, हा मुहूर्त साधून हा पक्षप्रवेश केला जातोय का? काय अधिक माहिती? अमित शहा जे आहे ते 15 तारखेला येत आहेत। 15 तारखेला त्यांचा शेड्यूल जर आपण पाहिला तर दिवसभराचं शेड्यूल असणार आहे आणि 15 तारीख जी शेवटचे दिवस राज्यसभा निवडणूक अर्ज भरण्याचे आहे, त्यामुळे त्या दिवशी प्रवेश होणं शक्य नाही असं चित्र दिसत होतं। त्यामुळेच आज हा प्रवेश जो आहे तो केला जाऊ शकतो, कारण उद्यापर्यंत भाजपला आपले उमेदवार जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी विधान भवनात पाठवायचे आहेत। त्यामुळे आजच हा पक्षप्रवेश केला जातो।